बरीच लोक असं म्हणतात, की तो लोलक काय तुमच्या शेवटी अंतर्मनाचा आवाज आहे. तुमचं अंतर्मन बोल तशा पद्धतीनेच लोलक हरेल. किंवा समज असा आपण म्हणू शकतो, की लोलक कधी-कधी चुकीची उत्तरं देतो का? तुमचा काय अनुभव आहे? देतो. बॉलपेन आहे का? बॉलपेन द्या मला. बरं. द्या बॉ बॉलपेन आणि एक दोरा. अच्छा, त्यांनी त्यांनी पण उत्तर येऊ शकतं. हा स्फटिकाचा लोलक आहे. हं. की जो सप्तचक्रांवर आधारित आहे. भविष्यशाला नमस्कार. भविष्यशालाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. भविष्यशाला हा जो आमचा उपक्रम म्हणता येईल, ही आमची शिकण्याची एक नवीन मोहीम म्हणता येईल. कारण ह्या जसं आमचं नाव आहे भविष्यशाळा, की शाळेमध्ये आपण जशा गोष्टी शिकतो, बेसिकपासून शिकतो, तशा सगळ्या गोष्टी ज्योतिष असेल, वास्तू असेल किंवा भविष्य, ॲस्ट्रॉलॉजीच्या ह्या वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत ना, ह्याच्याबद्दल शिकण्याचा आणि शिकवण्याचा आमचा कायमचा हा प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये खास करून जेव्हा असा एखादा विषय येतो ना, की बाबा ज्याच्यावरती प्रश्न विचारण्यासाठी मला स्वतःला वेगळा अभ्यास करायला लागतो. आई शपथ सांगतो, मला ते विषय विशेष आवडतात आणि माझी खात्री आहे आजच्या एपिसोडच्या एंडपर्यंत हा विषय तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही खऱ्या अर्थीने अगदी सायंटिफिकरित्या त्याचा अभ्यास करायला लागा. कारण आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विद्येबद्दल, ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल, ज्याला म्हणतात डाउजिंग. नाही, नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न मला दिसतोय, की अरे डाउजिंग काय प्रकार आहे? तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेत सांगतो, की बाबा लोलक विद्या. आता लोलक म्हणल्या आपल्या सगळ्यांच्या मनासमोर अनेक प्रश्न तयार झाले, की अरे ते असं पिक्चरमध्ये दाखवतात, ते असं फिरवलं की सगळं होतं का? तर नाही. ह्याच सगळ्या गोष्टींची अगदी इत्थंभूत, अगदी परखडपणे माहिती देण्यासाठी आज श्रीराम ठकार सर आपल्या इथे आलेले आहेत. सर नमस्कार मनापासून. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे भविष्यशालाच्या एपिसोडमध्ये. आणि जसं आता मी गप्पांच्या सुरुवातीला म्हणलं, की लोलक, डाउजिंग ह्याबद्दल ना खूप लोकांना माहितीच नाहीये. नाही. आणि जे माहिती आहे ते अर्ध-अर्धवट आहे. अर्धवट. तर मला जर तुम्हाला बेसिकमध्ये विचारायचं झालं, की बाबा डाउजिंग किंवा लोलक विद्या ही नेमकी काय आहे? आणि त्याचा जर भारतामधला काही इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगायचा झाला तर काय सांगाल? लोलक विद्या ही जी आहे, हं. ही एक तर खूप प्राचीन विद्या आहे. बरोबर. पूर्वीच्या काळी जसं डोंगराळ रस्त्यातून घाट तयार करणारी लोक होती. हां. रस्ता उडवत त्याला घाटाडे म्हणतात. बरं. जमिनीतलं पाणी उडवणारे पाणके मग असंही होतं. तर हां. हे आता आपण जर बघितलं तर जे किल्ले आहेत, हं. किल्ले म्हटले की आपल्याला साधारणपणे शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. बरोबर. पण काही किल्ले शिवाजी महाराजांच्या आधीपासून हजारो वर्षापूर्वीपासूनचे आहेत. बरोबर, बरोबर. पण आज परिस्थिती अशी आहे की किल्ल्यांवरती पाणी आहे, हो, हो, पण हो. किल्ल्याच्या पायथ्याला पाणी नाही. हो, आता पुण्यात जर बघितलं सिंहगडावर पाणी आहे, 24 तास मुबलक चांगलं पाणी असतं. हो. पण खालच्या भागात पाण्याचा दुष्काळ आहे. दुष्काळ आहे. बरोबर. धरणं आहेत त्यामुळे होतं, म्हणजे तरी उन्हाळ्यात थोडी पाणी कपात सुरू होतं. हं, हं. हा जो विषय आहे, मग त्यावेळी त्या लोकांनी तिथे इतक्या उंचावर पाणी कसं ओढकलं हं, हं. आणि तोफांच्या दणदणाटामुळं, माऱ्यामुळे ते पाणी आटून किंवा दुसरीकडून जमिनीत जाऊन कसे बंद बसते. हं, हं. तर हे पाणी हुडकण्याची जी कला आहे, तर मूळ स्वरूप डाउजिंगचं आहे, जमिनीतलं पाणी हुडकणे. अच्छा, म्हणजे याचा उगम तिथून झाला, हं. की जमिनीमध्ये पाणी कुठे आहे हे शोधण्यासाठी लोलकचा वापर. वापर. हां. डाऊज म्हणजे शोधून काढणे, माहित नसलेलं शोधून काढणे. अच्छा, डाऊज म्हणजे शोधून काढणे. बरं. मग आता याचा पुढे लोकांनी अभ्यास करून विचार करून काय केलं, हं. मग जर पाणी शोधून काढलं, इतर काही शोधून का काय आपल्याला काढता येणार, बरोबर. असा विचार करून करून एक 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 स्टेप बाय स्टेप वाढत गेला. बरं. डेव्हलपमेंट थोडी सुरू होती. हं. आणि आत्ताच्या काळात जर हे आपण बघितलं, हे लोलक वेगळे वापर आपण काम करू शकतो. वाह! मला आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्ही ह्या लोलक विद्येकडे कसे वळलात आणि किती वर्ष झाले तुम्ही प्रॅक्टिस करताय ह्याची? ते आता मी गेले 19 वर्ष प्रॅक्टिस करतोय. 19 वर्ष. वाह! 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 आता मी याच्याकडे कसा वळलो, हं, माझ्या आयुष्यात ज्यावेळी मला काही निर्णय घ्यायचे होते, हं, त्यावेळी मी बघितलं, एका पत्रिका दाखवली. हं. एकानं सांगितलं मला की हा व्यवसाय करण्याची पत्रिका आहे. बरं, दुसऱ्या तीच पत्रिकेवर हा नोकरी करण्याची पत्रिका आहे. बरं. तिसऱ्या तीच पत्रिकेवर हा व्यवसाय करून नोकरी करेल. म्हणजे दिवसभर व्यवसाय काय करणार होणार त्याचा. हं, हं, हं. चौथ्या हा नोकरी करून व्यवसाय करेल. अरे बापरे! म्हणजे एका प्रश्नाला 4 उत्तर असतील तर काय करणार माणूस? बरोबर. त्याचा वेळ जाणार, कन्फ्युजन होणार. गॅरंटी काय? हे हं, चारही प्रश्न करून काही नाही झालं तर काय करणार? समजा त्याने 2 प्रयत्न केले त्या माणसानं. हं, नाही तो माणूस आहे, अरे 2 केल्यामुळे तिसरं नाही केलं, तो पण बघूया, चौथा करू. त्यात वेळ आणि टाईम केली पण पैसे नसतात. हं, हं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मला अनुभव कसा, काही ज्योतिषांकडे मी गेलो. हां. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही साईबाबांची उपासना करताय. हं, तुम्ही मला साईबाबांची उपासना करायला सांगितली. हं, दुसऱ्याकडे गेल्यावर तर गजानन महाराजांची उपासना करायला सांगितली. हं.
एखादं गायत्री पुरुषण करतो, काय तर गायत्रीवरचं पुरुषण केलं. हम्म. अरे मग तुम्हाला जे औषध पुढे लागू पडेल ते मला नको सांगू. बरोबर. माझ्या प्रकृतीला जे औषध आवश्यक आहे ते तुम्ही दिलं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. बरोबर. दवाखान्यात आपण मेडिकल स्टोअर्स मध्ये गेलो हम्म, तर समजा मेडिकल तुमची ओळखी आहे. तुम्ही त्याला एका टॉनिक दे रे, हम्म, थोडं प्रिस्क्रिप्शन दे म्हणेल. कुठले टॉनिक, सगळी टॉनिक वेगळी आहेत ती हम्म. तब्येत सुधारण्यासाठी आहेत. हम्म. तुम्हाला त्यातलं कुठलं लागू पडेल तेच तो देणार आहे. हम्म, म्हणून प्रिस्क्रिप्शन पाहिजे, हम्म. त्याशी उपयोग नाही. बरोबर. तसं हे जे विद्या आहे त्या विद्यांमध्ये तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन लोकांना देतात. बरोबर. त्यासाठी आपली स्वतःची वैयक्तिक साधना ही हा आवश्यक आहे. हा पण साधना तुमची वैयक्तिक तुम्ही ठेवली आणि नको ते धंदे करत बसलात, बरोबर. चुकीच्या गोष्टी करत बसलात, काही त्या साधनेचा उपयोग नाही. बरोबर. साधना आपल्या स्वतःच्या शुद्धीसाठी करायची. आपण हे जे डाउसिंग करतोय दुसऱ्याच्या कर्मात आपण हात घालतो. हम्म, 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 अत्यंत भयान विषय आहे. थोडा वाटतं थोडा सोपा नाही. हम्म, हम्म, दुसऱ्याच्या कर्मात आणि त्याची प्रतिकूलता हटवण्यासाठी काय करायचं? हम्म, हे तुमच्या घरात मी आल्यानंतर तुमचा भाऊ तुम्हाला त्या घराबाहेर काढा म्हणून तुम्हाला सांगितलं मी. हम्म, तुम्हाला कितपत ते पटेल, त्या भावाला कितपत पटेल? हम्म, हम्म, एक उदाहरण म्हणजे. हम्म, हम्म, तर मग ती प्रतिकूल कर्म जी तुमच्या त्या हरवण्याने काय करायचं सांगायचं. हम्म. त्यावेळेस जर माझी जर स्वतःची बॅकग्राऊंड मजबूत नसेल हम्म. तर मला तो त्रास होऊ शकतो. अगदी बरोबर. त्या लढायला जातात चिलखत घालून जातात थोडक्यात. हम्म. तसं मला इथं येताना माझे काही नियम आहेत ते पाळून मला माझी साधन सूचना बाळगून ते काम करायला लागतं. बरोबर. बरोबर. तर त्यातून उत्तर दिली जातात. बरोबर. डोलं खालणं हा. हा विषय अजिबात अवघड नाही. म्हणजे डोलं कुणी आता जरा त्याला विचारला प्रश्न तर उत्तर देऊ शकतो. 90% लोक हे काम करू शकतात. बापरे. त्यात अवघड अभ्यासाचं काही विषय नाही. पण मग ते करेक्ट उत्तर देण्यासाठी काय करायला आताच पाहिजे? खरी ज्ञानगती मेघ आहे हम्म, की तुम्ही प्रश्न विचारला त्या लोलकाला तुम्हाला उत्तर बरोबर आणि बिनचूक देणं हम्म, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म, आता बिनचूक ते उत्तर आहे की नाही तुम्हाला कसं कळणार आहे? हम्म. आता तुमचा वैयक्तिक एखादा काही प्रश्न असेल तर तुम्हाला तो दोष कुठला आहे की नाही कसं कळणार आहे? हम्म, लोलकाला उत्तर दिलं म्हणून निवड ते चुकी नाही. हम्म, जसं गणितात ताळा करतात हम्म, तसे काही तुम्हाला प्रश्न मी विचारतो. हम्म, ते प्रश्न विचारल्यानंतर त्यात ते उत्तर मिळतात. हम्म, 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 कित्येक वेळा असं झालं की कुलदैवत लोकांना माहित नसतं. हम्म, मी तुमच्या प्रश्नात कुलदेवतांचा दोष दाखवला, कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचा दोष दाखवले. हम्म. तर मी तुमच्याशी बोलताना मध्येच थांबून ब्राउझिंगवरती माझ्या तुमची कुलदेवते कुठल्या ते बघत असतो, वहीत लिहून ठेवत असतो आणि नंतर तुम्हाला तुमची कुलदेवते विचारतो. हम्म. बऱ्याच वेळा असं झालंय की तुम्हाला जी कुलदेवते मी तुमची लिहून ठेवली तीच तुम्ही मला सांगितली, अरे वा. पण तरी तुमची कुलदेवतांचा दोष तुम्हाला दाखवला. का हम्म, दाखवला? तिथे प्रत्येक जी असतं कुलदेवतेची टाके रूपात ती तुमच्या घरात नाही, हम्म. तुमच्याकडे त्याची सेवा होत नाही, म्हणून तो तुम्हाला दोष दाखवला. बर. काही वेळेला कुलदेवते वेगळे असतात. हम्म, हम्म, त्यात मी लिहिल्या ती 100% योग्य असतात, हम्म. पण तुम्ही वेगळी मानत असता. बरोबर. आता आमच्या घराण्यात हे आलंय ते आलंय हा. असं असतं. ते ती कुलदेवता तुमची नसतात. हम्म. लोकांना मी वारंवार एखादं उदाहरण देतो. हम्म. कुलदेवतांची कर्तव्य काय आहे आणि जबाबदाऱ्या काय आहेत? तर आपल्या घराण्याचं संगोपन करणं, हम्म. संरक्षण करणे, संवर्धन करणं ही कुलदेवतांची जबाबदारी आहे. बरोबर. संगोपन या सदरात काय येतं? तर आई जशी मुलाचं सर्व प्रकारे काळजी घेते. हम्म. हवे नको भक्तीला अंथरूण झोपलाय, फरशीवर हात पडला, गार विळा उकडते, पंखा लावलाय, थंडी होते, बांधून घातले, हे जशी सर्व प्रकारे काळजी घेते मुलाची, खाण्यापिणं असो, औषध असो, असं तसं आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालणं व्यवस्थित, तो व्यवस्थित चालून त्यातून 2 पैसे तुमचे भविष्य काढण्यासाठी नियोजन करून बाजूला ठेवणे. कित्येक वेळा आपल्या आयुष्यात निगेटिव्ह खर्च पण येत असतात. हम्म. की ते आपल्याला टाळता येत नाही. एखादा मित्र असतो, आपले नातेवाईक असतो, पैसे उसने मागतो, आपल्यामध्ये हा परत देणार नाही, तरी त्याला आपल्याला द्यावे लागतात. असे काही निगेटिव्ह खर्च करायला लागतात. पण ते जे खर्च होतात ते अनावश्यक असतात. हम्म, हम्म, पण ती सुद्धा तरतूद तुमची होऊन पुढे तुम्हाला भविष्यकाळासाठी पैसा राहणं, हम्म, तुमची मुलं बाळ चांगली निघणं, हम्म, त्यांची आयुष्यात जे काही करिअर त्यांना करायचं ते करिअर त्यांनी करणं, हम्म. त्यांचे लग्न कार्य करणं, त्यांची पुढं ही सगळी जबाबदारी कुलदेवतांची असते. बर बर. कुलस्वामी आणि कुलस्वामिनी. ओके. दुसरं आहे संरक्षण. हम्म. तर संरक्षण या सदरात काय येतं की तुम्ही रस्त्याने चाललाय, पण किती वेळा कसा मग एखाद्या मागणं बैल किंवा गाय आली, आपल्याला डोशी दिली, बरोबर. आपण पडलो, गाय निघून गेली. बरोबर. आता यात काय होतं, तुम्हाला तुमच्यावरती ऍक्सिडेंट तो घडू शकतो. हम्म, काही तुम्हाला धडक येईल, धडक येईल, गाय निघून जाईल, तुम्हाला काही होणार नाही हम्म. जर तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतांची सेवा होत असेल तर. अदरवाईज तुम्ही पडणार, बरोबर. हाड मोडणार, बरोबर. हाड मोडणार, तुम्ही दवाखान्यात सामान्य बाहेर पडणार. बरोबर. पण जर तुमच्यावरती सेवा होते ती तुम्हाला प्रोटेक्ट केलं जाईल. हम्म. पण तुम्ही जर म्हणला माझ्या घरात मी कुलदेवतांची सेवा करतोय, ट्रक येतो काय करतो, ट्रक ओके, बैल येतो काय करतो, बैल नाही. निश्चित त्या ट्रक खाली तुम्ही चिरडले जाणार की बरोबर. बैल तुम्हाला तोडून जाणार. बरोबर. बरोबर. ते काय आकस्मिक सगळं तुम्ही ते उडवून घेतलं आहे, बरोबर. तुमचा मूर्ख.
हम्म. ती अचानक आलं संकट तुम्हाला देवा श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक आहे. म्हणून इथे तुम्हाला प्रोटेक्ट केलं. करेक्ट. म्हणजे माझ्या घरात मी एक उदाहरण सांगतो. माझ्या घरात बायकोनं बरोबर हात लावता. तिथं उभी होती गॅस कट्ट्याची. काय त्यात झालं तिथं मी घरात नव्हतो. काय झालं की तिथं पाणी घालायचं राहिलं का काय झालं माहिती कुकर फाडकन उडाला. वर स्लॅबला जाऊन फुटला तो. बरोबर. अजून सुद्धा त्या कुकरच्या वाळकीशी भाताची तिथं अडकली. आणि ती त्याच वेळी नेमकं तो कुकर उडायच्या आधी 1 सेकंदभर बाजूला काहीतरी सरकली. जर ती सरकली नसती तर त्या अंगावर तो कुकर बाचला पडला असता. सो तो संरक्षणाचा भाग. संरक्षण ऑटोमॅटिक तिथं देवा लागेल. अशी अनुभवची कला आहे. बर. आणि आणि संवर्धन हा. महत्वाची. हम्म. नुसतं तुम्हाला मुलं होऊन उपयोग नाही. हम्म. तर ती मुलं पुढे होऊन त्यांनी त्यांचं करिअर व्यवस्थित करणं. त्याची नोकरी आचरण चांगलं ठेवणं त्यांचं. आचरण वगैरे चांगलं असणं. हम्म. मुलं तुमची गरिबीत संसार करतात का श्रीमंत करायला काही महत्व नाही. हम्म. तो संसार एक मतानं करतात, एक विचारानं करतात. त्यांच्या संसारात सुख, शांती, समाधान आहे. हे होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर मला आता ना डाउजिंग बद्दलचं ना जे सर्वसामान्य लोकांच्या मनात जे काही गैरसमज आहेत ना त्या गैरसमजांबद्दल बोलायचंय. ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी ना मी हे ऐकलंय, वाचलंय की बरीच लोक असं म्हणतात की तो लोलक काय तुमच्या शेवटी अंतर्मनाचा आवाज आहे. तुमचं अंतर्मन बोल तशा पद्धतीनेच लोलक हलेल. सो तो खरंच लोलक तसा हलतो की उत्तर देण्यासाठी तो लोलक हलतो? उत्तर देण्यासाठी लोलक हलतो. अंतर्मनाचा संबंध असतो हे निश्चित आहे. हम्म. पण मी जर तो एखादा तुमच्या प्रश्नात जर म्हणलं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही अडचणी आहेत. हा. तुम्हाला प्रश्न विचारला. मला तुम्हाला फसवायचंय. हा. की तुम्हाला कुठे अडकून काय ते होम हवन करायला मला पैसे तुमच्याकडे काढायचे. हा. असं जर करायचं असेल म्हणून मी जर तो प्रश्न बघताना त्यासाठी हे उत्तर दे म्हणून लोलक देत नाही. तुम्हाला आम्ही दोष दाखवा लोलकाला मी सांगितलं पण तो दोष ते दोष दाखवत नाही. आणि तुमचं आणि त्या लोलकचे व्हायब्रेशन मॅनेज झालं तर त्यामुळे तुम्हालाच उत्तर देतो. मी प्रश्न विचारला तो लोलक उत्तर देणार नाही. ओके. इथं आपण तुम्हाला दाखवू सुद्धा शकेल. बरोबर. नाही आपण ते नंतर बघूच. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे लोलक ठेवले ते पण आपल्याला सगळ्यांना दाखवायचेच आहेत. पुढचा जो एक गैरसमज जो आहे किंवा समज असा आपण म्हणू शकतो की लोलक कधी कधी चुकीची उत्तरं देतो का? तुमचा काय अनुभव आहे? देतो. पण मग असं का होतं मग? काय याला उत्तर नाही. म्हणजे मी जी काही पुस्तकाचा अभ्यास केला त्यात हा विषय आलाय. त्याने देतो तशी उत्तर का चुकीची येतो त्याला कारण सांगता येत नाही. अच्छा. पण मग असं होऊ शकतं का की समोरच्याची एनर्जी निगेटिव्ह आहे, बाधित आहे, त्याच्यामुळे असं काही होऊ शकतं? असं काही नाही. बर. जर बाधित असेल माझा अनुभव असा की बाधित माझ्याकडे 1-2 अशा व्यक्ती आल्या माझ्या पुढे जास्त वेळच्या थांबल्या नाही. त्याचा अर्थ मी काय मोठा आहे असं नाहीये. पण ती जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे त्या थांबू शकत नाही. बर. 2 मिनिटाचा पुन्हा आईला म्हणून बाहेर थांबतो निघून गेला. बर. अजून एक प्रश्न मला विचारायचं वाटतं की अनेक ठिकाणी ना मी ह्या जाहिराती बघतो आणि खूप आता इन्स्टावरती पण आहेत की 3 दिवसामध्ये लोलक वापरायला शिका, 7 दिवसामध्ये लोलक वापरायला शिका. ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे हो? काही संबंध नाहीये. काही संबंध नाही. म्हणून तुम्हाला काय म्हटलं तुमच्या टोकदार जर कुठली वस्तू असेल बॉलपेन आहे का? बॉलपेन द्या मला. बर. बॉलपेन आणि एक दोरा. अच्छा. त्यांनी पण उत्तर येऊ शकतं. नाही आपण एक काम करू. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये जेव्हा आपण सगळे ऍक्च्युअल लोलक हे करणार होतो तेव्हा आपण हे नक्की प्रात्यक्षिक बघूयात. सो आता तुम्ही हे जे वेगवेगळे लोलक आणले ते एकदा मला कॅमेराला समोर दाखवा ना. हा. अशा प्रकारचा लोलक आहे. ओके. हा मेटलचा आहे. हा पितळ आहे. हा पितळ्याचा आहे. ओके. ओके. हा दुसरा आहे. हा कशाचा बनलेला आहे? ठीक आहे. स्फटिकाचा आहे हा. बर. लोलक कशाचा आहे याला काही महत्व नाहीये. पॉइंटेड वस्तू जेणेकरून ते पॉइंट केलं पाहिजे तुम्हाला. हा स्फटिकाचा लोलक आहे. जो सप्तचक्रांवर आधारित आहे. वा. किती छान. सो लोलकचं मटेरियल कुठलं हे मॅटर करत नाही. तुमच्या एनर्जीज आणि तुमची साधना ती महत्वाची. राईट. सो काका आता ह्या संदर्भात मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटेल की जसं तुम्ही सांगितलं की लोलक कसा हे महत्वाचं नाही, त्याची साधना महत्वाची आहे. पण ही साधना करण्यासाठी किंवा एखादी विद्या शिकण्यासाठी तुम्हाला काही आत एक बेसिक गुण असायला पाहिजेत. सो जर एखाद्याला लोलक विद्या शिकायची असेल तर ते कोणालाही शिकता येते का ते विधिलिखितच असायला पाहिजे? एक तर प्रयत्नानं कुणी शिकू शकतो. आपण जे म्हणतो अशक्य ते शक्य करतील स्वामी. त्यामुळं त्याला काय अवघड आहे असं नाही.
त्यामुळं आणि दुसरी गोष्ट कशी आहे की त्याच्यामागे तुमचा काही थोडासा पूर्वजांचा वारसा असेल हां तर ते तुम्हाला जास्त सुलभ होतं. हां जर नसेल तर तो अतिप्रयत्न करून तुम्हाला करायला साध्य करायला लागेल. दुसरी गोष्ट उत्तर बिनचूक आलं तर त्याच्यावरती काय अडचणी आहेत त्या माणसाच्या आयुष्यात काय त्याचा उपाय तुम्हाला सांगता येईल. हम्म. हे तुमचा थोडासा अभ्यास व्यासंग पाहिजे. बरोबर दुसरी गोष्ट अडचणी असल्यामुळे आणखी खड्ड्यात घालायचं हे करून उपयोग नाही. बरोबर बरोबर त्याला सुलभ रीतीनं जर काही उपाय करता आले सांगता आले तर सांगितले पाहिजे. बर कर्मठपणाचा उपाय सांगून उपयोग नाही. नाही बर मला तुम्हाला तर विचारायचं आहे की जसं मगाशी तुम्ही आपण जेव्हा कॅमेरा चालू होता तेव्हा सुद्धा आपण बोललो की जो कोणी ही लोलक विद्या वापरेल त्याला अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं तुम्ही कधी कुठे ती विद्या वापरताय ह्याला सुद्धा महत्त्व असतं तर ह्याचे काय नियम आहेत आपण अनैतिक कामासाठी फक्त तो वापरणार नाही वा हेच महत्वाचं आहे. हां हां नाही पण त्याला असं काही ठराविक काळ वेळ असतो का की या वेळेतच लोलक सुरुवातीच्या ज्यावेळी तुम्ही डावलिंग एखादा माणूस शिकतो हां त्यावेळी त्याला अमावस्या त्याच्या आधीचा नंतर ते वर्ज करायला लागतात. हां अष्टमी वर्ज करायला लागते. अशा काही गोष्टी आहेत. हां पण एकदा तुम्ही त्यात तयार झालात किंवा हम्म. तुम्हाला कुठली तिथी वेळ काळ काही बंधन नाही. काही बंधन नसतं तसं जसं ड्रायव्हिंग करताना सुरुवातीला शेजारी ड्रायव्हर कंपल्सरी बसला पाहिजे. हो हो तो स्टेरिंगवर हात धरतो. हां हां अरे ब्रेक दाब, अरे अमुक कर, अरे हां. ॲक्सिलेटर दाब असं सांगतो की हां. हा गिअर टाक. हां पण एकदा तुम्ही त्यात ट्रेन झाल्यावर त्याची गरज नसते. हम्म. तुम्ही बिंदास गाडी चालवू शकता. ओके तर सुरुवातीला तुम्हाला काही पथ्ये पाळायला लागतात. हम्म. एकदा तुम्ही त्यात ट्रेन झालं तुम्ही पाळू शकता. आता माझा हा प्रश्न तुम्हाला खूप इमेच्युअर वाटू शकेल पण तरी सुद्धा मी विचारतोय की आजवर आम्ही फिल्म्समध्ये बघितलंय की असा एक लोलक फिरतो आणि एखादा माणूस संमोहित होतो आणि तो त्याच्या मनासारखं वागायला लागतो सो संमोहन आणि लोलक विद्या हे सेम आहेत की वेगळे आहेत? वेगळे आहेत, पूर्ण वेगळे आहेत. अच्छा संमोहन याचा अर्थ तुमच्या मनावरचा ताबा घेतला जातो. बर तुमच्या मनात म्हणजे संमोहनाचा उपयोग प्रामुख्याने कुठे केला जातो की तुम्हाला जे काही अज्ञात असणारे आजार म्हणा किंवा त्रास असतील हम्म. ते कशी हुडकून काढायचे. हम्म. मागल्या काळात काही चांगल्या वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडल्यात का हां हे सगळं बघण्यासाठी संमोहन केलं जातं. बर संमोहनामध्ये तुमच्या अंतर्मनाचा ताबा घेतला जातो हम्म. आणि त्या गोष्टी तुम्हाला त्या काळात घेऊन तुमच्यावर घटना म्हणजे माहिती पुन्हा घेतली जाते त्यात तुम्हाला तो दोष सापडतो. अच्छा आणि लोलकाचा जो विषय आहे तो इथं समोराचा काही संबंध येत नाही. संमोहनाचा त्याशी काही संबंध नाही आता समजा तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला हिप्नोटाईज केलं, हम्म. तुम्हाला म्हणलं तुमच्या काही 100 रुपये मला काढून द्या, हम्म. तुम्ही मला आनंदात द्याल. 100 नाही 1000 रुपये हातातल्या अंगठ्या काढून द्याल, हम्म. सगळं द्याल. हम्म. आणि मी म्हटलं की हे तुम्हाला दिले विसरून गेलाय, तुम्ही विसरून द्याल मला दिले. बापरे तसं इथं होणार नाहीये. हम्म. तो विषय इथं नाहीये. इथं फक्त तुमचे प्रश्न काय ते बघणं हा विषय. आणि हा जो आता सपोज मला लोलक विद्येतनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मी तिथे प्रत्यक्ष हजर असणं गरजेचं आहे का रिमोटली डाउजिंग पण होऊ शकतं होतं ऑनलाईन सुद्धा होतं. अच्छा याच्यासाठी महत्वाचं आवश्यक काय असतं की ज्या माणसाचा प्रश्न आहे तो माणूस समोर पाहिजे. हे महत्वाचं आहे. हम्म. तर ते जास्त चांगलं. हम्म. जर नसेल आता प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही हम्म. हम्म. तर मग त्या माणसाचा फोटो हम्म. तो मोबाईल मधला असला तरी चालतो. हां नसेल तर एखादी सही वगैरे केली की एखादा मजकुरीला कागद कारण त्यात ते व्हायब्रेशन उतरतात. व्हायब्रेशन्स उतरतात प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टी व्हायब्रेशन असतात. हम्म. आता किती वेळा मला अनुभव असा की मोबाईलवरती लोकांचे फोटो मागितले हम्म. ग्रुप मधला फोटो देतात त्याला दुसरं नाहीच म्हणतात अशा वेळी जातो. मग त्यावेळी मी लोकांना सांगतो फक्त ह्या व्यक्तीचेच व्हायब्रेशन्स घे, अरे बापरे बाकीची घेऊ नकोस. त्यांनी ते व्हायब्रेशन मी विचारतो हां व्हायब्रेशन मिळाले का तुला, त्याच व्यक्ती फक्त मिळाले का आणखी कोणाचे आले नाही म्हणून सांगता आणखी कोणाचे आले. पण काका तुमच्या त्या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये तुमच्याकडे अनेक प्रकारची लोक ह्या मार्गदर्शनासाठी आले असतील तर एखादा अनुभव की जो तुम्हाला असं वाटतं की आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना एक खूप खूप चांगला लर्निंग ठरेल म्हणजे इन अ पॉझिटिव्ह वे आणि इन अ निगेटिव्ह वे असेल तर प्लीज सांगा ना एखादा दुसरा अनुभव. एक बाहेरगावचा एक फोन आला मला. हम्म. त्या बाईंनी सांगितलं हम्म. की तिची बाची हम्म. ती पळून गेली आहे घरातनं बर काही काही सापडत नाही. हां हां काय होईल. मी त्यांना सांगितलं बघितलं त्यांचा प्रश्न मुलीचा फोटो पाठवायला सांगितला. हां दोष काय बघितलं सांगितलं. म्हटलं ही मुलगी पळून गेली ती रिक्षावाल्यावर पळून गेली त्यांनी सांगितलं. बर एवढीच माहिती मला त्यांनी. हां त्या हां मुलीची. हां हां फोटो म्हणतात ती मुलगी जी रिक्षावाल्यावर पळून गेली आहे ती म्हणजे शारीरिक आकर्षणामुळे पळून गेली आहे. बापरे काय ती परत येईल का. येईल कायद्याची मदत घ्या पोलिसांची मदत घ्या. अच्छा हा प्रश्न फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मला त्यांनी विचारला. बाहेर लिहिलं आहे हां हां त्या व्यक्तीच्या नंबर सहित सगळी माहिती लिहिली आहे बर आणि तिसऱ्या आठवड्यात शेवटापर्यंत मुलगी तुम्हाला परत मिळेल. बापरे घरपोच मुलगी येईल हम्म. आणि पोलिसांनी
तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी घरी मुलगीला आणून सोडली. हम्म. असा अनुभव आहे. हा, पण परत त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी सांगितलं की नुसतं लोलकाचा वापर करू नये, तर तुमचं कार्य, तुमच्या ऍक्शन्स पण तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय ते तसं उत्तर देणार नाही. असेल हरे तर येईल खाटल्यावर असं होणार नाही. वा. तुम्हाला त्याच्यासाठी जे आवश्यक आहे तेवढे प्रयत्न करायला पाहिजे. हा. ते प्रयत्न करताना तुमच्या मार्गाची खडतरता आहे ती हळूहळू कमी केली जाते आणि तुमचा मार्ग सुलभ करून दिला जातो. बर, मी आता या एपिसोडच्या शेवटाकडे येतो आहे, कारण पुढच्या एपिसोडमध्ये काका आपल्याला त्यांच्याकडचे वेगवेगळे चार्ट्स आणि लोलकाचा वापर करून त्याची उत्तरं कशी मिळवायची हे ॲक्च्युअलमध्ये दाखवणार आहेत. पण जाण्याच्या आधी मला तुम्हाला हा एक बेसिक प्रश्न विचारावासा वाटतो की आज तुमच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसेसमध्ये तुम्हाला काय जाणवतं, लोकांचे काय गैरसमज आहेत, नाही तर लोकांनी ह्या विद्येकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? आपल्याला योग्य बिनचूक मार्गदर्शन मिळतंय हम्म. की ज्यात व्हायब्रेशन हे व्हेरिएशन्स नाहीये. हा. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर एकच येतं. हा. हे यातलं वैशिष्ट्य आहे. हम्म. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता अंगठी वापरता. बरोबर. तुमच्या अंगठीची पॉवर किती आहे मी डाउनिंगवर चेक केलं. बर. 90% पॉवर दाखवली. हा. तर याचा अर्थ काय की त्या खड्याची पॉवर 90% आहे. बर. तुम्हाला किती तो खडा फायदेशीर आहे हे जर बघितलं आणि तिथं त्या खड्यानं 80% पॉवर दाखवली तर 90%च्या 80% पॉवर तुम्हाला मिळते, फायदा होतो. हा. यात 10 वेळा बघितला प्रश्न उत्तर बदलणार नाही. नाहीये 10 नाहीये. डावजरकडे जाऊन तुम्ही बघा उत्तर बदलणार नाही. बर. निवड बाहेर तुम्ही दुसऱ्या कुठल्या डावजरकडे जाऊन हा प्रश्न बघितला उत्तर तेच यायला पाहिजे. बर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हा. तुम्ही आता तुम्हाला परीक्षा माझी बघायची म्हणून तुम्ही काय केलं, मध्ये 1-2 महिने जाऊन दिले. नंतर तीच अंगठी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राशी बरोबर माझ्याकडे पाठवा. हा. हा. याची पॉवर किती आहे बघायची. उत्तर 90%च येणार. अरे वा. होणार नाही. अच्छा. बदल कुठे होईल, त्या माणसाची किती फेवरेबल आहे. इथं ती 100% दाखवेल, 70% दाखवेल, 20 दाखवेल, किती दाखवेल, पण मूळ पॉवर त्या खाली 90% दाखवेल. त्यात बदल होणार नाही. वा. दुसरी गोष्ट आणखी सांगायची की तुम्ही समजा एखादा मला प्रश्न असेल किंवा मी व्यवसाय करणार, त्या व्यवसाय कुठला व्यवसाय करतो तुमचा विषय आहे, तर मला बँकेचं मी कर्ज घेणार आहे, घेऊ का? तो प्रश्न बघितला, उत्तर नाही म्हणून आला. ते म्हणून बँक मला कर्ज देते. बँकेला कर्ज द्यायला काय अडचण आहे? बरोबर. तुम्ही बँकेकडे मॉर्गेज ठेवलं, तुम्ही कर्ज काढा, त्याची जाऊन तिकडे पार्ट्या करा, याचा व्यवसाय करा. बँकेला काही घेणं नाही. बरोबर. बँकच्या स्टाफला घेऊन तुम्ही पार्ट्या करायला गेले, बँक इथे आणणार. बरोबर. बरोबर. त्यांना काही ते घेणं, त्यांचं काय टार्गेट आहे, कर्ज दिलं व्याज सगळं वसूल झालं. तुमचं चांगलं व्हावी प्रत्येकाची मनावर असते, पण त्यासाठी ते काय तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तर तुम्हाला जर नाही म्हणून उत्तर आलं तर याचा अर्थ काय की तुमच्याकडून त्या लोनची रिपेमेंट व्यवस्थित होणार नाही. व्यवसाय करतो म्हणजे अडचणी येणार आहे की त्या अडचणी तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला फार मुश्किल होणार. बरोबर. मग अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे. काही व्यवसाय दुसरा बदलता येतं का बघितलं पाहिजे, कारण काळाचाही महिमा असतो. बरोबर. आताचा बरोबर. काळ जर तुम्हाला प्रतिकूल असेल तर तुम्ही आता देखील उपयोग नाही. बरोबर. उद्या ते उत्तर बदलू शकतो. काय याचा अर्थ काय की तुमच्याकडून काम व्यवस्थित केलं जाईल, हा त्यातला महत्वाचा म्हणजे तुमच्याकडून काम व्यवस्थित केलं जाईल. व्यवसाय व्यवस्थित चालेल, त्यातून येणारा पैसा तुमचा पैसा लावून बाजूला राहील. त्याची रिपेमेंट तुम्हाला जी करायची ती तुम्ही व्यवस्थित करू शकाल, नवीन इन्व्हेस्टमेंट करायची करू शकाल. हा एवढा त्यात हो याच्यात अर्थ आहे. पण बँकेत जर तुम्हाला कर्ज घेऊ नका म्हणून आलं, स्पेसिफिक समजा तुम्ही अमुक एका बँकेचं कर्ज घेऊ का असं विचार, तिथं नाही म्हणून उत्तर आलं, तुम्ही दुसरी बँक विचारू शकता, तिसरी विचारू शकता. कारण त्या बँकेचे तुमचे जर कुठं सूर जुळले बरोबर तर ते तुम्हाला जास्त सोयीस्कर होणार. किती वेळा वास्तुदोष असेल, तुम्ही जर काय तुमचा व्यवसाय ते वास्तुदोष असेल तोही बघायला लागतो. बर. किंवा काही वेळा आपल्या प्रतिकूल कर्मसुद्धा काही नड देत असतात, बरोबर. ते बघायला लागतं. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी असतात. बर. आणि यात कुठली अंधश्रद्धा, बुवाबाजी, फसवणूक नाही. हे सगळ्यात हे न महत्त्वाचं. करता मी आणि कर्मठपणा माझ्याकडे अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्लीची पळापळीचं जे जीवन सुरू आहे, या जीवनात जर मुलांना आपण सांगितलं काय, रोज तुम्ही एक अमुक पोथी वाचा, सकाळी 7ला 8ला पोरं घरातनं बाहेर पडतात आणि 10 वाजता द्यायला. हो. त्यांना म्हणजे स्वतःच आयुष्य दीड लागते ना पोथी वाचण्यासाठी, कुठल्या भावनेत वाचणार आहे? बरोबर. तर त्याला त्यातून म्हटलं किंवा कंपनी तुम्हाला ती वाचायची त्याशिवाय पर्याय नाही. ती वाचतील पण मन त्यात लागणार नाही. मग अशा वेळी काय करणार? मन चरफडत राहणार. कधी एकदा संपते, कधी उशीर होते, उपयोग नाही. असे किती जन्म पोथ्या वाचल्याचा उपयोग नाही. बरोबर. मला उपाय काय की सहज एक साधा 5-10 मिनिटात करू शकतील असा उपाय आपण सांगितला तर ते आनंदाने श्रद्धेने करतील. ती श्रद्धा तिथे त्यांचे काम करणार आहे. म्हणजे डाउजिंगचं काम फक्त एवढ्यावरती थांबत नाही की बाबा हो नाही, पण तुम्ही त्याच्या पुढे काय करायला पाहिजे हेही पडलं पाहिजे. हा, सुलभ रीतीने बाहेर कसं पडलं पाहिजे, आपलं जीवन आनंदी कसं झालं पाहिजे, वा वा वा. यशस्वी आनंदी जीवन व्हायला पाहिजे. काय करायचं
क्या बात आहे. कुठलेही मी होम हवन सांगत नाही, कर्मठपणा सांगत नाही, साधे साधे उपाय सांगतो. वा. पितृदोष जर असेल हं. तर क्षेत्रावर जाऊन तिथं विधी करा म्हणून सांगतात. हं. विधी करायच्या म्हणजे घरातले सगळेजण जायला पाहिजे. बरोबर. 3 दिवस तिथं राहायला लागतं. हो. 1 दिवस जायचं, 1 दिवस यायचा. 5 दिवस गेले. कॉमन विधी होतात. काही उपयोग होत नाही. अनुभव असा आहे. हं. कोण कसं करते मला माहित नाही. माहित नाही. हां. अनुभव लोकांना येते असते, पण बरोबर. माझ्याकडे आलेल्या ज्या केसेस आहेत त्या लोकांचे अनुभव उलटे त्रास वाढलेत असे आहेत. बापरे. आणि यावरती माझा स्वतःचा धाकटा सख्खा भाऊ हं. तो सुद्धा माझ्या परस्पर तिकडे जाऊन त्यांनी ते केलं आणि त्याने मला ते सांगितलं की आमचे त्रास वाढले सगळे आणि आता दुर्दैवाने तो भाऊंची बायको दोघे हयात नाही. बापरे. इतपत लोकांना त्रास झाले आहेत. बर. मग अशा वेळी पित्रांसाठी आणि खर्च 10, 15, 20 हजार रुपये कमीत कमी खर्च होतो. आता मी जो उपाय पित्रांसाठी सांगतो अगदी सोपा, घरातल्या घरात फक्त 3 मिनिटं सुद्धा त्याला लागत नाही. इतका साधा उपाय. तो काही सांगितलेला तारखाना त्या वेळेला तुम्ही करायचा आहे की सहजरीतीने तुम्ही करू शकता. 50 रुपये सुद्धा तुम्हाला खर्च येत नाही. वा. आणि तो 100% निघतो. आर्थिक अडचणी आता हा विषय सगळ्यात महत्त्वाचा. हा सगळ्याच्या जिव्हाळ्याचा विषय. आता त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं, सोपे उपाय मी काही करून देत असतो. आपल्या सर्वसामान्य कुटुंबाला जे काही जेवढ्या चरित्र आवश्यकता आहेत ते सहज करता जमेल येतं. असे उपाय मी करून देतो. वा. त्याच्या व्यतिरिक्त जे मोठे प्रमाणात जे आहे डॉक्टर्स आहेत, बिल्डर्स असतात, सिनेमा क्षेत्रातली की ज्यांची लाखोंची पेमेंट्स असतात, त्या अडकली की एकदम लाखो रुपये हो अडकले हो हो. असं असतं. सर्वसामान्य माणसाची मला तेवढं होत नाही. बरोबर बरोबर. पण त्यांना असं मी तो मोठा उपाय करून देतो की त्याची त्यांना अनुभव येतात तसे. वा. दुसरी गोष्ट त्याची फायदा असा होतो मी जो उपाय करून देतो की तुमचे निगेटिव्ह खर्च कमी होत जातात. हा अनुभव आहे. तुम्हाला दवाखान्यात लागणार पैसा तुमचा महिन्यात 2000 खर्च होत असेल तर तो उपाय तुम्ही करायला केला की हळूहळू 2-3 महिने तुम्हाला काय 1800ची औषध लागतात आपल्याला आणि पेशंट पहिल्यापेक्षा ठणठणीत आहे. करेक्ट. अशी तुमची मेडिसिन्सचे खर्च, निगेटिव्ह खर्च कमी होत जातात. वा वा. मला एखादा उधारीसारखा मागायचा असला तो यायचा बदल हळूहळू. तो येईल पण उधार मागणार नाही. तसंच दुसरी गोष्ट आणखी पॉझिटिव्ह तुमचे वाढतात. समजा घरात आपण एक उदाहरणासाठी असं घेतलं की तुम्हाला 1 तारीख ते 30 तारीख या कालावधीसाठी एक 5,000 रुपये सामान लागतं. जर तुम्ही सामान 30 तारखेला भरलं नाहीत तर 1 तारखेला सकाळी तुम्हाला दात घासायला पेस्ट सुद्धा नाही. आपण फक्त म्हणजे उदाहरण म्हणून घेऊया असं आहे. तुमच्याकडे आले गेले पाहुणे माणसं मित्रमंडळी तुम्ही बाहेर घेऊन जाणे कॉमन पकडू आपण. बरोबर. ते आहेत तसंच रुटीन मध्ये राहिले आणि तुम्हाला 5,000 किराणा माल लागतो. 2-4 वेळा तुमच्या असं लक्षात येतं की अरे 5,000 किराणा माल भरला, आज 7 तारखेला अजून माल शिल्लक आहे, अजून 2-3 दिवस जाईल. म्हणजे तुम्हाला इथं माल असं छोट्या छोट्या ह्याच्यात अनुभव हे येत जातात. एक गोष्ट पैशाला पण तुमची बचत वाढते. आपोआप तुमचे सोर्स ऑफ इन्कम वाढतात. काही नाही तुमच्या डोक्यात विचार चालेल याच्यावर हे करूया का ते करूया का असं करून तुम्ही ते काहीतरी सुरू करतात, तुम्हाला यश मिळत राहतं. वा. ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवाच्या आहेत. वा. आणि मी स्वतः ज्यावेळी पहिल्यांदा तो उपाय केला, माझ्या आयुष्यातली गोष्ट सांगतो, मी वाचला त्यावर अभ्यास केला, पहिल्यांदा तो उपाय केला तर तो जो काही मी नोटांचा प्रयोग केला तर बायकोकडे ठेवायला दिला. तर मला वेळ अशी त्यावेळी आली की ती नोटांचे मला खर्चायला लागल्या. बर. असे पर्याय नव्हता. खर्चून काही करायचं, संध्याकाळी जेवायला काही नाही अशा अवस्था होती. बाहेर परिस्थिती. त्याच्यानंतर तिला म्हणलं जाऊ दे, गेली खीर सलाम तर पगडी पाहिजे करणारे आपण जाऊ. दुसरा उपाय केला ती मोडायला लागली. पण परिस्थिती इतकी विचित्र होती. त्याच्यानंतर तिसरा गेला, त्याच्यात आज अखेर मला गड्डी ती मोडायला लागली नाही. त्यानंतर मी माझ्यासाठी ती सेपरेट केली. हल्ला पैसा सगळा घरात जायला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिलं प्राधान्य घरातल्या गड्डीला, नोटांची गड्डी जी करून. कारण बाहेर तुम्ही लाख रुपये करून घरी पण पार्ट्या करून रिकामे घरातल्या लक्ष्मीकडे पहिलं ती गड्डी पाहिजे म्हणून तिच्याकडे दिली. नंतर मी माझ्या स्वतःसाठी एक करून घेतली. नंतर तिसरी मी मुलासाठी माझ्याकडून काढतो सिनेमा नाटक या क्षेत्रामध्ये पेमेंट मोठी येणं जाणार. बरोबर. आणि सगळ्यात बेभरोशाची पेमेंट त्यांची असते. त्यामुळे ते त्यासाठी करून दिली. त्याच्यानंतर मी थोडासा या गोष्टीवर अभ्यास केला. त्याच्यात दसपट मोठी गड्डी तयार केली की ह्या मोठ्या लोकांना ती उपयोगी होईल का, डाउजिंग सगळं चेक करून हे करून फायदा होईल का हे होईल का सगळं विषय चेक करून मोठ्या गड्ड्या तयार करायचा निर्णय घेतला. त्या घेतल्यानंतर साहजिकच आता आपल्याला जर 2 किलो गहू वाढायचे तर आपण पिशवीत आणू. पण घरातल्या सांगितलं 100 किलो वाढायचं आपण पिशवीत आणणार नाही. आपल्याला काहीतरी दुसरी पॉवर जास्त लागणार आहे. तसं आपले जर मोठे काही विषय असतील, रिटर्न्स आपल्याला मोठे पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्याला मोठी ताकद त्यासाठी मोठी गड्डी डेव्हलप केली. तिचा अनुभव घेतला मी. पहिल्यांदा गड्डी करून मी माझ्या बायकोकडे दिली कारण घरात पैसा आला पाहिजे. बरोबर बरोबर. सगळ्यात महत्वाचं.
दिवसभर बाहेर काम करून घरात नाही पैसा आला नाही तर काय करणार आहे तिथं यायला पाहिजे. बरोबर. तिच्याकडे मोठी गड्डी करून नंतर पुन्हा मुलाकडे मोठी गड्डी करून त्याचं मोठं नंतर मी माझ्याकडेही करून घेतली. म्हणजे तिघांकडे दोन्ही छोट्या गड्ड्या मोठ्या गड्ड्या आहेत. तिथं आम्हाला 100% आम्हाला फायदा होतो. ज्या आज नाही म्हणजे छोट्या ज्या गड्ड्या मी करून त्या लोकांना 700 ते 800 लोकांना आजपर्यंत मी करून दिले आहेत. वा. त्या 1 वर्ष मुदतीसाठी असतात. हां. 1 वर्षाने ते लोक मला फोन करून डील करून देतात. वा वा वा. आणि मोठ्या गड्ड्या आहेत त्या फ्रिक्वेन्सी कमी आहे हां. कारण खर्च जास्त असतो. बरोबर बरोबर. 30 लोक त्याला एकदा गड्डी गेल्या 5 वर्ष त्याला पुन्हा काही करायला लागत नाही. वा. मग त्याला बंधन काय रोज संध्याकाळी फक्त उदबत्ती वळायची. उदबत्ती. 16 वेळा बंधन नाही. काही नाही. समजा तुम्हाला 2 दिवस कुठल्याही कारणानं उदबत्ती नाही वळायचं जमलं अगदी आळसानं हम्म. काही नुकसान होणार नाही. माझ्याकडचे जे काही उपाय मी सांगते उपाय तुम्ही कुठलेही उपाय समजा करायला राहिला चुकला तर कुठलाही त्रास होत नाही. मला असं वाटतं की तुमच्या ह्या सगळ्या गप्पांमधनं मला एक गोष्ट शाश्वत दिसते ती म्हणजे तुमच्या इतक्या वर्षांचा अनुभव, तुमची साधना आणि तुमचा अभ्यास याच्यामुळे ह्या खरंच गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ती एक जी गोष्ट तुम्ही अधोरेखित करताय ना, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, बुवाबाजी नाही. हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याचा सगळ्याचा अनुभव आपण पुढच्या भागामध्ये नक्की घेणार आहोत. अगदी साधे सोपे प्रश्न जसे आत्ता काकांनी मेन्शन केले ते मी त्यांना विचारणार आहे आणि बघूया त्यावेळेला लोलक खरी उत्तर देतोय की नाही. सो जसा आजचा भाग तुम्ही आता शेवटपर्यंत बघितलेला आहे तसा पुढचा भाग देखील नक्की 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 बघा. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला भविष्यशाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून आम्ही जेव्हा ह्या लोलक विद्येचा ॲक्च्युअल काय म्हणतात ना डेमॉन्स्ट्रेशन करणारा दुसरा भाग घेऊन येऊ तेव्हा तो तुम्ही बिलकुल मिस करणार नाही. थँक्यू सो मच.